शांतोबाग। आपको इधर आके कैसे लगे? अच्छा लगा। अभी तो स्टार्टअप है, स्टार्टअप नहीं, श्रावण। अभी श्रावण महीना चालू है, इसके लिए मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, या काही दिवसामध्ये मला आपले तयार झालेले व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती टाकता आले नाहीत, कारण शांतोबाग कृषी पर्यटनावरती या 4-5 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणून आपले संपूर्ण व्हिडिओ व यूट्यूब, इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहून वेगवेगळे पर्यटक आपल्यापर्यंत पोहोचले होते व या पर्यटकांबरोबर आमचे 4 ते 5 दिवस एकदम आनंदी व या निसर्गाची माहिती देण्यामध्ये गेले। प्रामुख्याने या पर्यटकांमध्ये लहान मुलांची संख्याही जास्त होती। या लहान मुलांनी या निसर्गाच्या सानिध्यात शांतोबाग कृषी पर्यटनावरती चालू असणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, विविध उपक्रमांची माहिती एकदम कुतूहलाने विचारून आमच्याकडून सगळी माहिती त्यांनी जाणून घेतली। यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी तांदूळ, त्यानंतर देशी गायचा घोटा व आपल्या शांतोबाग कृषी पर्यटनावरती असणाऱ्या दुग्ध प्रक्रिया युनिटची यांनी संपूर्ण माहिती घेतली। त्याचबरोबर लहान मुलांनी या निसर्गाच्या संपूर्ण एरियामध्ये आनंदाने फेरफटका मारला व या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला। त्याचबरोबर वयस्कर काही लोक देखील या ठिकाणी होती, यांनी देखील या निसर्गाचा मनापासून आनंद घेतला। मंडळी, मी आपल्याला नेहमीच सांगत आहे की आपल्या कुटुंबाला सुट्टीच्या दिवशी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावरती घेऊन जाणं हे कित्येक फायद्याचं ठरेल। असंच या निसर्गाच्या सानिध्यात पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणहून आपले व्हिडिओ पाहून काही पर्यटक आलेले, नक्की पुढील व्हिडिओ संपूर्ण पहा व त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी एन्जॉय केला हे पहा। वेलकम टू शांतोबाग। आपको इधर आके कैसे लगे? अच्छा लगा। अभी तो स्टार्टअप है, स्टार्टअप नहीं, श्रावण। अभी श्रावण महीना चालू है, इसके लिए आपको श्रावण महीने का सब इधर का सुविधा मिल जाएगा। ओके, आप कहाँ से आए? मैं 7 से आया हूँ। यहाँ पहले कभी आया था क्या? नहीं। पहली बार आया है? यहाँ क्या आपको अच्छा लगेगा ना? हाँ। ठीक है। कौन सी कक्षा में पढ़ता है? कक्षा का मतलब? स्कूल में मेरे शिक्षक पढ़ाते हैं। हाँ, तो स्टैंडर्ड कौन सा है आपका? सेकेंड एच। थैंक यू, हमारे इधर आए हैं, आपका दिन शुभ जाए। हाँ गुड्डी, बोलिए, आपको इधर आके कैसा लगा? अच्छा लगा। अरे आते फूल होते तसे। Yes, it is fair. It will fair. Ishu कुठे? Ishu. हाँ ठीक। फोन नाही तर कुठं त्याला फोन कर की कुठं कशाने जाणार? अगं हे बोलले ना केलं ठीक आहे, आज तयारी काय बोलला तू? तयारी आहे मग थांब जरा वेळ आधी उद्याच मग आपण तुझं काढलं तिकडे ए तसं नको हलवूस। ईश्वरी मला एकटीला मला पण टीचरला पाठवायचे। हा थांब एकटा खाली नको बाळा, फोटो काढू ना।
ती पण जाईपर्यंत राहील. हे बघ चल इकडे. सगळं शेतीलाच वापरलं आणि कसलंही रासायनिक आता चालू करतोय आम्ही. ती मुरा आहे त्या म्हशी. त्या आहे हा एक पंढरपूर. सगळ्या गायी अशाच मोकळ्या असतात. त्यांना इकडं त्यांचं रक्ताभिसरण होतंय ना चालणं बिलणं त्यांचं इथंच असतं. खरं मेंढी टिकतात. हो. एकदा खुर बाद झालं गायला तो गाय- उभं गाय राहायला येत नाही. ती गाय बाद होती. मग आपल्याकडे माणसं काय करायची कसायला पाठवायची. पण आता आमच्याकडे कसायला गेलेले पण गाय आम्ही इथं आणलेल्या. म्हणजे थोडक्यात सेवा पण आणि त्या सेवेतनं उत्पादन पण. तिथं चिलिंग होतं. हे पॅकिंगचं आहे. तिकडं पाश्चराइज होतं. तिकडं आपलं पनीर बनतं त्याच्यात. हां तिकडं तूप खावा. हा पण पनीरचाच बॉयलर. म्हणजे जास्त दूध ज्यावेळी जास्त ऑर्डर असतात तेवढं तिकडे बनतो. आणि कोणत्याही प्रकारची भेसळ आम्ही करत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण म्हणजे नॅचरली आहे ते दुधापासून. आपल्याला दूध मिळतं शेतकऱ्याकडे हेच आपण दूध आणून इथे शुद्ध दुधावरती प्रोसेस करतो. आम्ही याच्यामध्ये भरपूर लॉस खाल्ला पण कधी भेसळ करायचं आम्ही कधी विचार केला नाही. आमच्याकडे जे तूप मिळतं आमच्याकडे तूप म्हणजे शॉर्टेजच आहे. तूपच अवेलेबल नाही. गिरगायचं तो का सगळं. गिरगाईचं पण आहे आणि आपलं ह्या आमच्या शेतकऱ्यांचं जे असतं गिरगाईचं वर तुम्हाला दाखवतो इथं. त्याचं वेगळं ठेवलंय आणि शेतकऱ्यांचं जे आहे त्यांचं वेगळं ठेवलंय. आपलं जे फार्मचं बनतं ते वर बनतं. म्हणजे त्याची सेपरेट आहे आणि बाहेरून कलेक्शन होतं ते सेपरेट. तुझी मागणी ते युट्यूबवर पाहिलं तर आम्ही ते सांगतोय ना आता सध्या त्याच्यामुळे बरंच फरक पडला. युट्यूबवर टाकून कोणता आहे